मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेले जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे आणि मुंबईमध्येच आता लढा लढू अशा प्रकारचा निर्धार त्यांनी केलेला आहे। आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून वापस येणार नाही अशी भूमिका सुद्धा त्यांनी स्पष्ट केली आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे। सर, काय सांगाल? जरांगे पाटील यांनी आता मुंबईकडे ते रवाना होत आहे आणि नाही, त्यांनी आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या आंदोलनाचा जो मार्ग स्वीकारलेला आहे आणि त्याची सुरुवात आजपासून ते करत आहे, त्यांच्या आंदोलनाला मी शुभेच्छा देतो। परंतु सरकार वारंवार सांगत आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या असतील त्यांना कुणबी म्हणजेच पर्यायाने ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात कुठली हरकत नाही। परंतु ते प्रमाणपत्र निर्गमित करण्याकरता जी काही प्रक्रिया राज्य सरकारला पूर्ण करावी लागते ते पूर्ण करण्याचं काम सरकार तातडीने करते आहेत। परवा त्यांनी एक राजपत्र निर्गमित करून आधी जे फक्त 2च कागदपत्र ग्राह्य धरल्या जात होते, दस्तऐवज, महसुली दस्तऐवज आणि शैक्षणिक दस्तऐवज, त्याच्या व्यतिरिक्त मान्य न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांनी जे इतर 11-12 प्रकारचे दस्तऐवज ग्राह्य धरण्यात यावे अशा प्रकारची शिफारस केलेली आहे। त्या कागदपत्रांना ॲथेंटिसिटी देण्याकरता सरकारला एक राजपत्र काढावं लागेल, कारण अधिकाऱ्यांना हे प्रमाणपत्र निर्गमित करायचे आहे आणि अधिकाऱ्यांना जोपर्यंत अधिकृतरित्या राजपत्र किंवा शासन निर्णय मिळत नाही तोपर्यंत त्या कागदपत्राला कोणताही अधिकारी ग्राह्य धरू शकत नाही। आंदोलनकर्त्याची जी मागणी आहे की लगेच तात्काळ गावातल्या गावात त्याच ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा प्रकारचा कुठलाही अधिकारी करू शकत नाही आणि शासनसुद्धा त्यांना प्रमाणपत्र द्या असं म्हणू शकत नाही। याचा आंदोलनकर्त्यांनी कुठेतरी अभ्यास करायला पाहिजे की सरकार सांगतं तर आम्ही कटिबद्ध आहोत, आम्हाला आजच पाहिजे, आम्हाला आजच पाहिजे, ही जी आग्रहाची भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे त्याच्यावर त्यांनी पुनर्विचार करावा एवढंच आपण त्यांना सांगू शकतो। आणि मग पुनश्च एकदा त्यांच्या या आंदोलनाला मी माझ्यातर्फे आणि आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे शुभेच्छा देतो। सरकार कुठेतरी कटिबद्ध आहे हे सांगते आहे, काम सुद्धा सुरू आहे, नोंदी सापडतात आहे, अशामध्ये आता जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघतात आहे, म्हणजे कुठेतरी घाई होत आहे। नाही, हेच मी आधी सांगितलं तुम्हाला की याचा विचार त्यांना करायचा आहे की आत्ताच आणि याच तारखेच्या झालं पाहिजे, ही जी आग्रहाची भूमिका आंदोलनकर्ते करत आहेत याचा त्यांनी पुनर्विचार करायला पाहिजे की कुठली गोष्ट नियम तयार करून त्या नियमामध्ये बसवूनच सरकार आंदोलनकर्त्यांना न्याय देऊ शकते। ती प्रक्रिया जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आंदोलनकर्त्यांनी कितीही घाई केली तरी सरकारचे हात बांधलेले असतात, प्रशासनाचे हात बांधलेले असतात। त्याकरता सरकार आणि प्रशासन दोन्ही वारंवार प्रयत्न करत आहेत, कोण ज्याला कंटिन्युअस प्रयत्न करत आहेत आणि आज नाही उद्या त्यांना ते यश मिळणार आहेत। आणि म्हणून आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा त्याच्यावरती पुनर्विचार करावा एवढंच आम्ही म्हणू शकतो। पण आम्ही मात्र आमच्या भूमिकेवरती आजही ठाम आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, परंतु ओबीसीच्या आरक्षणातनं नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता काम नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊन मराठा जातीचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये। ह्या 2 मागणीवरती पूर्ण ओबीसी समाज, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर सर्व समविचारी संघटना आजही कायम आहेत, उद्याही राहणार आहेत। सर, जरांगे पाटील कुठेतरी निघताना आता निघायच्या भावनिक होताना दिसते आहे। मी असलो नसलो तरी मराठा समाजाचा हा लढा सुरू राहावा, सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकते, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जे शंका कुशंका व्यक्त करतात। शंका कुशंका हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न, काय दुसऱ्यांवरती शंका करणे, दुसऱ्यांवरती आरोप करणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। आणि म्हणून कधी भावनिक होऊन तर कधी याच्या भरोशावर हे जे आहे त्याच्यामुळे सरकारला फरक पडत नाही। आम्ही एवढे सरकार पाहिलेले आहेत आणि 12ही महिने सरकार आंदोलनांना फेस करत असते, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं होत असते, सरकार न्यायसुद्धा देतं। आंदोलन केल्याशिवाय समाजाला काही मिळत नाही या मताशी मी ठाम आहे। परंतु आंदोलन करत असताना ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत एक भावनिक करून समाजाला पुन्हा भावनिक करणे आणि मग त्यांच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात हे करणे तो त्यांची स्टेप आहे, ते आंदोलनकर्त्याला ठरवायचं आहे कुठली स्टेप घ्यायची आणि कुठली नाही, आम्ही त्याच्यात काही म्हणू शकत नाही।
नक्कीच सरकार आपलं काम करत आहे आणि सरकार नियमावधी काम करत असताना वेळ लागू शकतो, त्यामुळे थोडं सबुरीने घ्यायला पाहिजे असा सल्ला जो आहे तो बबनराव तायवाडे देताना दिसत आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.